नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे डिजिटल मॉडर्न बाबा या यूट्यूब चॅनलवर. तर मी आज माझ्या चॅनलची सुरुवात केली आहे आणि तुमच्यासाठी मी आजपासून घेऊन येणार आहे नवीन तुमच्या जीवनातील दुःख, यातना दूर करणाऱ्या आणि तुम्हाला उत्साह, प्रोत्साहन देणाऱ्या नवीन कहाण्या. तसंच मी तुमच्या आयुष्यातील जे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंटमध्ये टाका, ते सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तुमच्या प्रेमाबद्दलचा एक्सपिरियन्स असो की जीवनाबद्दलचा, आयुष्याबद्दलचा असो की शिक्षणाबद्दलचा, सगळ्यांसाठीच तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा डिजिटल मॉडर्न बाबा यूट्यूब चॅनल. चला तर मग सुरू करूया आजची आपली चॅनलची कहाणी, जिचा शीर्षक आहे शोध आत्म्याचा, दुःखाच्या सावलीतून प्रकाशाकडे. प्रत्येकाला दुःख असतं आणि त्या दुःखातनं बाहेर पडण्यासाठी कुणाची ना कुणाची मदत हवी असते. कोणी अध्यात्माकडे जातं तर कोणी मेडिटेशनकडे. तर अशाच प्रकारे आपला आत्मा या दुःखांनी व्यापून जातो, त्रस्त होतो आणि नको ते निगेटिव्ह विचार आपल्या मनात येतात. असे निगेटिव्ह विचार दूर करण्यासाठी माणसाने स्वतःला आत्मविश्वासात ठेवून स्वतःची ताकद वाढवली पाहिजे आणि खचून न जाता खंबीरपणे राहून प्रत्येक दुःखाला तोंड दिलं पाहिजे. चला तर मग सुरू करूया कहाणी. एका लहानशा गावात एका झाडाच्या सावलीखाली बसलेली एक व्यक्ती, तिचं नाव होतं अनय. डोळ्यात शांतता पण अंतर्मनात एक खोल दुःख. कुणी पाहिलं तर म्हणेल हा तर साधा माणूस आहे, पण त्याच्या आत एक आत्मा होता जो सतत प्रश्न विचारत होता, मी कोण आहे, माझं दुःख का आहे आणि हे दुःख संपेल का. अनयचं दुःख बाह्य जगाने दिलेलं नव्हतं, ते त्याच्या आत्म्याच्या प्रवासाचा एक टप्पा होता. त्याने प्रेम गमावलं होतं, विश्वास हरवला होता आणि स्वतःला विसरून गेला होता. पण एक दिवस एका वृद्ध साधूने त्याला सांगितलं, दुःख हे आत्म्याचा आरसा आहे, त्यात तू स्वतःला पाहू शकतोस जर तू थांबून पाहिलं. त्या रात्री अनयने आकाशाकडे पाहिलं. चंद्र शांत होता आणि शांतपणे पडलेला होता, पण त्याच्या प्रकाशात एक संदेश होता. तो चंद्राच्या प्रकाशाकडे बघत राहिला आणि तो संदेश वाचत राहिला. दुःख हे अंधार नाही, ते प्रकाशाच्या शोधातील वाट आहे. अनयने ध्यान सुरू केलं. प्रत्येक श्वासात त्याने दुःखाला स्वीकारलं, त्याला विरोध केला नाही आणि हळूहळू त्याच्या आत्म्याने बोलायला सुरुवात केली. मी आहे, मी जिवंत आहे आणि माझं दुःख हे माझं शिक्षण आहे. काही महिन्यात अनयने गावात एक छोटं केंद्र सुरू केलं, आत्मशोध मंदिर, जिथे लोक येत, आपली कहाणी सांगत आणि दुःखाला शब्द देत. कारण त्याने एक गोष्ट शिकली होती, जेव्हा दुःख बोलतं तेव्हा आत्मा जागा होतो. म्हणून आपल्यातील दुःख हे बोलत चला, ते आत्म्याला देऊ नका. कोणाजवळ तरी आपलं मन मोकळं करा. कोणतरी असा व्यक्ती जवळ ठेवा ज्याच्याशी आपण मन मोकळं करू शकेल. नसेल कोणी व्यक्ती तर कोणी प्राणी पाळा. एखादा निर्जीव पाहुला घ्या, त्याच्याशी आपलं मन व्यक्त करा आणि मनातील दुःख बोलत चला. आजही त्या झाडाखाली एक दिवा लावलेला असतो आणि त्या दिव्याच्या प्रकाशात अनयची कहाणी लोकांच्या मनात उजळते. दुःख हे अंत नाही, ते आत्म्याचा सुरुवातीचा द्वार आहे. अंत असती आणि प्रारंभ. तशाच प्रकारे प्रत्येक गोष्टीला अंत असतो, तसा तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःखाला अंत आहे मित्रांनो. म्हणून जगत राहा, दुःखांना सामोरे जा. एक ना एक दिवस तुम्हाला यश नक्कीच मिळेल. जर तुमच्या आयुष्यात दुःख आहे तर थांबा, ऐका आणि आत्म्याशी संवाद साधा. कारण प्रत्येक दुःखात एक प्रकाश लपलेला असतो. म्हणून आशा सोडू नका, होप सोडू नका. आनंदाने राहा आणि दुःखांना सामोरे जा.
प्रत्येक संकटामागे एक येणाऱ्या चांगल्या गोष्टीची चाहूल असते. त्यामुळे प्रत्येक संकटाला, दुःखाला सामोरी जा. एक ना एक दिवस तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. जय महादेव, शिवशंकर शंभो. चला तर मग आजची कहाणी संपवून मी तुमची रजा घेतोय. आजचा दिवस आनंदात जगा. चला तर मित्रांनो, नमस्कार.